तर आज आपण करणार आहोत पनीर घोटाळा। तर त्याची रेसिपी पूर्ण बघा। तर त्याच्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे। कढई माझी मस्तपैकी गरम झालेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर मी इथं 3 ते 4 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तसंच इथे मी शिमला मिरची घेतली आहे। एकच शिमला मिरची घेतली आहे, ती पण अशी एकदम बारीक कट करून घेतली आणि आपली एक हिरवी मिरची कट करून घेतली। ती आता छानपैकी तेलात टाकून परतून घेते। तर छानपैकी असं हे 2 मिनिटं आपण परतून घ्यायचंय आणि ते परतल्यानंतर इथं मी 3 कांदे घेतलेत, असे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। तर ते तिन्ही कांदे पण मी कढईमध्ये टाकून छानपैकी असं परतून घेते। तर बघू शकता 3 कांदे मी असे छान असे कट केलेले आहेत। तर आता हे छान परतून घ्यायचे। पूर्ण आपल्याला कांदा हा लाल होईपर्यंत परतून द्यायचे। छानपैकी मिक्स करून हे आपण परतून घेऊया। तर आता आपला कांदा परतेपर्यंत आपण एका साईडला पनीर किसून घ्यायचंय। तर आपल्याला पनीर घोटाळा करायचा आहे, व्हेज पनीर घोटाळा। तर त्याच्यासाठी आपल्याला हे पनीर किसून घ्यायला लागणार आहे। तर मी इथं 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर छानपैकी असं किसून घेते। तर हे पनीर सगळं मी असं बारीक किसून घेते आणि इथं बघू शकता छानपैकी आपलं हे पनीर किसून झालेलं आहे। मस्तपैकी हे बारीक किसणीने मी किसून घेतलंय। तर इथे बघू शकता आपला कांदा सुद्धा थोडासा परतलेला आहे। तर हा परत एकदा मिक्स करून 1-2-3 मिनिटं छान असं परतून देऊया। तर बघू शकता कांदा छानपैकी परतलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते। तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते मीठ पण आता कांद्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। तर आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घेतलाय। तर इथं मी 2 टोमॅटो घेतले, असे बारीक कट करून घेतले। तर ते टोमॅटो पण आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि छानपैकी परतून द्यायचं। टोमॅटो बारीक होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय। तर छान असं बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आणि आता 2 ते 3 मिनिटं छानपैकी असं हे परतून देऊया। तर बघू शकता तर हे सगळं कांदा टोमॅटो मी एका साईडला करून कढईमध्ये एका साईडला जागा मोकळी केली आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि तेल टाकल्यानंतर ह्याच्यात एकच पळी तेल टाकली आणि आता तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये छानपैकी टाकून परतून घेते। छान असं परतलंय। तर इथं मी एक बटर घेतलंय, बटरचं क्यूब घेतलाय, म्हणजेच की 2 मोठे चमचे बटर आहे। तर बटर मी ह्याच्यामध्ये टाकून आता छानपैकी कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आणि बटर छानपैकी मिक्स करून घेऊया।
बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। तर इथं मी मसाले घेतलेत, चिमूटभर हळद, 1 चमचा पावभाजी मसाला, 2 चमचे मिरची पावडर आणि 2 चमचे धने पावडर। तर हे मिक्स करून घेते। जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता। मी तर पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया मी। तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते, जेणेकरून आपला मसाला खाली कढईला करपणार नाही, म्हणून मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता पाणी टाकून मिक्स करून छानपैकी आपण हे शिजवून द्यायचं आहे। जोपर्यंत ह्याला साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत मी हे शिजवून देणार आहे। तर मी माझ्या प्रमाणानुसार अर्धा तांब्या पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर छानपैकी साईडने तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया। तर बघू शकता एक 5 ते 10 मिनिटानंतर छानपैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आपलं पाणी सुद्धा पूर्णपैकी आटलंय। बघू शकता छानपैकी कांदा, टोमॅटो सगळं एक जीव झालेलं आहे, मस्तपैकी शिजून झालेलं आहे। छानपैकी तेल पण वेगळं झालंय, सुटलेलं आहे आणि पाणी पण पूर्ण आटलंय। आणि आता आपण जे पनीर किसून घेतलं होतं ते पनीर मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि पनीर टाकल्यानंतर ना छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकून घेते, थोडंसं म्हणजे अर्धा तांब्या, मगाशी अर्धा तांब्या आणि आत्ता अर्धा तांब्या, म्हणजे 1 ग्लास किंवा 1 तांब्या आपला पूर्ण झालेला आहे। आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छानपैकी मिक्स करून परत एकदा आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवायचं आहे। तसंच ह्याच्यामध्ये मी 1 चीज क्यूब घेतलंय, तर क्यूब पण मी त्याच्यावरती किसून घेते। छानपैकी चीज टाकल्याने चव खूप वाढते, म्हणून मी ह्याच्यामध्ये चीजचं क्यूब एक घेतलेलं आहे, ते छान असं किसून घेते। तर बघू शकता छान असं चीज किसून झालेलं आहे, ते पनीरमध्ये मी मिक्स करून घेते। तर आपला हा पनीर घोटाळा तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर बघू शकता छानपैकी आपला पनीर घोटाळा तयार झालेला आहे। 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते आणि एकदम चविष्ट अशी भाजी कमी वेळात तयार होते। जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।